एक दिवस नसरुद्दीन बाजारातून चालला होता. तेवढ्यात एक माणूस त्याला थांबवतो. तो म्हणतो, "मुल्ला, मी ऐकलं होतं की तू मेलास." नसरुद्दीन म्हणतो, "पण तू स्वतः पाहतोयस ना, मी तर पूर्णपणे जिवंत आहे." तो माणूस म्हणतो, "होय, तू माझ्यासमोर उभा आहेस, पण ज्याने मला सांगितलं होतं की तू मेलास, तो माणूस तुझ्यापेक्षा खूप जास्त विश्वसनीय आहे." हे त्यांच्यासाठी आहे जे हट्टाने सत्य नाकारत राहतात. कारण परंपरा असं मानते की तो मेलाय, तो मेलाय. कारण गर्दीने मतदान करून ठरवलं आहे की तो मेलाय. तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष नव्हे तर तिरस्कारच. असा माणूस कधीही शहाणा, आध्यात्मिक किंवा खऱ्या अर्थाने धार्मिक होऊ शकत नाही. कधीच नाही. जेव्हा तुम्ही सभोवताली घडत असलेलं पाहू शकता आणि ते मान्य करता, जरी ते तुमच्या परंपरेच्या विरुद्ध असलं तरी, तेव्हाच खऱ्या अर्थाने शहाणपणाची सुरुवात होते. पण जर एखाद्याने स्वतःची सत्य पाहण्याची क्षमताच अडवून टाकली असेल, तर कोणताही गुरु, कोणताही ग्रंथ त्याला मदत करू शकत नाही.